श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या आपल्या व्हिडिओत तुम्हा सर्वांचे स्वागत करते. स्वामी कृपेने माझ्या सर्व मैत्रिणींना आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा व समाधानाचा जावं हीच स्वामीचरणी इच्छा. तर आजचा आपला विषय आहे आदर्श जीवन कसे जगावे. आदर्श जीवन जगण्यासाठीचे नियम. चूक झाली तर मान्य करा, समोरच्याचे मत विचारात घ्या, चांगल्या कामाची स्तुती करा, आभार मानायला विसरू नका, मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा, सतत हसतमुख राहा, दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा, कुणाच्याही व्यंगावर हसू नका, स्वतःची कुवत व ताकद ओळखा, टीका तक्रार यात वेळ घालवू नका, कृतीपूर्व विचार करा, लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका, क्रोधावर नियंत्रण ठेवा, मैत्री भावना कायम मनी राहू द्या, नेहमी सत्याची कास धरा, इतरांना चांगली वागणूक द्या, विचार करून बोला, सुखाचा गुणाकार व दुःखाचा भागाकार करा, वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या व फाजील आत्मविश्वास टाळा, कामापुरती मैत्री ठेवीन खरी मैत्री गमावू नका, कुटुंब टिकवणे का महत्त्वाचे आहे. आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली. स्वतःला वाचवण्यासाठी झाडाचे पान आणि कबुतराची वाट पाहू लागली. मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला. झाडावरच बसून असहाय्य मुंगीला मरताना पाहू लागला. कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जीवाच्या आकांताने ओरडली. कबूतर आपल्याच विचारात मशगूल होता. मुंगी असहाय्यतेमुळे गतप्राण झाली. कबूतर आपल्याच गर्वात गढून गेलं. पारधी येणार हेच विसरून गेलं. पारध्याने याच संधीचा फायदा घेतला, कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणि निशाणा चुकायचा. म्हणून मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला. कबुतराने मुंगी दुर्दैवाने केले. झाड मात्र त्या दिवशी खूप रडले. मुंगी कबूतर मेल्याचं दुःख होतंच, पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं. कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते. अहंकार नाशाकडे नेतो तर सेवा ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते. सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा. हा जन्म पुन्हा नाही. विनाकारण कोणाला त्रास देऊ नका. आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका. आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका. कृपया वेळ काढून नक्की वाचा. निसर्गाने आपल्या शरीराची रचना अशी केलेली आहे की आपण स्वतःची पाठ थोपटू शकत नाही आणि स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणूनच माणसाच्या जीवनात हितचिंतकाची आणि निंदकांची आवश्यकता असते. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण असा आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. बोलायच्या आधी ऐकायला शिका. खर्च करायच्या आधी कमवायला शिका. लिहायच्या आधी विचार करायला शिका. हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका. जीवनात एवढ्याही चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि रबरला एवढाही वापर करू नका की जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल. जीवन जगताना संगती खूप महत्त्वाची आहे. आपलं वय व पैसा यांच्यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपत असतात. मृत्यूनंतरचं हे कटू सत्य. पत्नी दरवाजापर्यंत, समाज
स्मशानापर्यंत, पुत्र अग्निदानापर्यंत, फक्त आणि फक्त कर्म शेवटपर्यंत. जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात अस्त होतो ती माती. यातील वेलांटीचाच फरक म्हणजेच माणसाचे जीवन. नक्की बघा. जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने ठेवले, शिक्षण दुसऱ्याने दिलं, रोजगार दुसऱ्याने दिला, इज्जत दुसऱ्याने दिली. पहिली आणि शेवटची आंघोळसुद्धा दुसरेच घालणार. मरणानंतर संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि स्मशानभूमीत दुसरेच घेऊन जाणार. तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणं मात्र कठीणच. दुःख इतकं नशिबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसाला आठवतात आणि धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात. किती विचित्र आहे ना. माणसाचे शरीर 70% पाणी आहे, पण जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखवलं की डोळ्यातून पाणी येतं. चांगले मेसेज नेहमी जास्तीत जास्त शेअर करा. मनाला खूप वेगळा आनंद येईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.